नमस्कार, मी शीतल. होळीची तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुरणपोळी. हे बघा, एक ग्लास डाळ घ्यायची, मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. मऊसूत शिजवून घ्यायची. शिजवल्यावर बारीक करून घ्यायची. मी ती तांदळाच्या चाळणीने बारीक केलेली आहे, तुम्ही कशानं पण करू शकता. एक ग्लास डाळीसाठी एक ग्लास साखर घ्यायची आणि मस्तपैकी पुरण शिजू द्यायचं. मी पुरणात बुडात तेल लावलं होतं, जेणेकरून पुरण बुडात लागू नये. मला असं पातळ आवडत नाही, तर मला असं घट्ट घट्ट पुरण आवडते, तर मी असंच ठेवते. बघा कसं पुरण मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता पोळी बनवायची. तर सर्वांचीच पोळी बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि माझी पण आहे, ते मी तुम्हाला थोडं समोर सांगते. बघा माझी पोळी बनलेली आहे, कशी गोल पोळी आहे. आणि बघा आता शेकताना पण कशी मस्त दिसते, लसलसीत. परत एक दाखवते बघा, कशी मस्त फुगलेली आहे की नाही मी सुगरण, कमेंट करून नक्की सांगा. पोळी कशी बनवायची, थोडीशी अगोदर लाटून घ्यायची, नंतर त्यात असं रोल करून पुरण घालायचं आणि साईडचं कणिक काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त उंडा लागणार नाही. तुम्ही काही बी म्हणू शकता, कणिक किंवा उंडा. आता त्याची थोडीशी गोल लाटी बनवून घ्यायची आणि मस्तपैकी हळूहळू लाटायची. कधी पण तुम्ही असं करू शकता, पराठे बनवताना किंवा पुरणपोळी बनवताना, जेणेकरून तुमची पुरणपोळी फाटणार नाही, शेकताना पण ती फाटणार नाही. व्हिडिओमध्ये एक मुलगी होती, तुम्हाला विचार पडला असा ती कोण आहे, तर ती माझी मुलगी आहे. आणि ती म्हणत होती, मम्मा मी तुझी मदत करते. तर कशी वाटली पुरणपोळी, कमेंट करून नक्की सांगा.